Hello everyone, welcome back to my YouTube channel Chemistry by Jagdish Wag. Dear student, PYQ series back. आपण याच्या आधी बरेच चॅप्टर कव्हर केले आहेत. पार्ट्समध्ये आपण कव्हर करतोय. जसा वेळ मिळतो तसं मी तुम्हाला अपडेट देतो आहे. सो आजचं सेशन जे आपलं असणार आहे ते असणार आहे चॅप्टर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. सो अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड पार्ट 2 वरती आपण हे व्हिडिओ बनवतोय. पार्ट 1चा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल नाही करून दिला आहे. सो ज्या स्टुडंटला ते पार्ट 1चा व्हिडिओ बघायचा आहे त्यांना मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुम्ही पार्ट 1चं एमसीक्यू बघू शकताय. आता हे जे टोटल एमसीक्यूज आहेत, टोटल 40 एमसीक्यूज आहे. त्या 40 एमसीक्यूजला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलंय. पार्ट 1 तुम्हाला इथे मिळतो आहे, जिथे मी ते अनअकॅडमीवरती कव्हर केले. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही बघा. आणि मग आपण आता स्टार्ट करतो आहे पार्ट 2. पार्ट 2 सुरू करण्याच्या आधी दोन स्टुडंट हु आर न्यू टू माय प्लॅटफॉर्म, ज्यांना माझ्याकडून केमिस्ट्री नीट समजून घ्यायचं असेल, सो त्या मुलांनी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती जॉईन व्हा, मला फॉलो करा. नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मी ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन इलेमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे 2 चॅप्टर फिनिश करणार ऑगस्ट मंथमध्ये. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कंप्लीट ऑर्गॅनिक केमिस्ट्री फिनिश होईल. ज्या मुलांना प्लस सबस्टिट्यूशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी एक ऑफर आहे अनअकॅडमीची, जी 31 जुलैला एंड होते आहे. आणि ही ऑफर काय आहे, तर ही ऑफर क्लास 9, 10, 11, 12 सगळ्या क्लासेससाठी आहे. दिस इज मेगा ऑफर फॉर क्लास 9 to 12. ही ऑफर काय आहे, जर तुम्ही 12 मंथ, 15 मंथ्स आणि 18 मंथ्स जर प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती 2 महिन्याचं एक्स्ट्रा प्लस सबस्क्रिप्शन मिळणार. आणि क्रिएटिव्ह कॉर्नरचं एक सबस्क्रिप्शन ते पण 2 मंथचं तुम्हाला फ्री मिळणार. सिमिलरली फॉर 24 मंथ, 36 मंथ, 48 मंथ जर तुम्ही प्लस घेणार असाल तर तुम्हाला 4 मंथ्स प्लस एक्स्ट्रा फ्री मिळत आहे क्लास महाराष्ट्र बोर्डचं. ओके, सो आणि एक्स्ट्रा प्लस 4 मंथ तुमचं मिळतंय क्रिएटिव्ह कॉर्नरचं. सो असंच तुम्ही 60, 70 to 84 मंथ्स. आता हे 60, 70 to 84 मंथ्स कोणासाठी कामाचं आहे, ज्यांचं 9, 10, 11, 12 सगळं बॅक टू बॅक कव्हर होते, त्यांनी ते करावं. जे आता मुलं क्लास 11ला असेल किंवा क्लास 12ला असेल त्यांनी या 12 मंथचा विचार करावा. ओके, सो आणि प्लस तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता. मी तुम्हाला इथे माझा कोड देतो आहे. इन केस तुम्ही तो कोड यूज केला तर तुम्हाला त्यात 10% सुद्धा त्यात ऑफ मिळणार. माझा कोड तुम्ही यूज करायचा आहे JW महा. ओके, हा कोड जर तुम्ही प्लस घेताना वापरला तर तुम्हाला या कोडमुळे तुमची अमाऊंट अजून कमी होणार 10%. ओके, सो ही ऑफर फक्त पहिल्या 500 मुलांसाठीच आहे. आता ऑलमोस्ट प्लॅटफॉर्मवरती बरेच मुलं जॉईन होत आहे. तर ज्यांना खरोखर प्लस करायचं आहे, क्लास 12चं व्यवस्थित प्रिपरेशन करायचं असेल, दे कॅन फॉलो मी. माझ्या प्रोफाईलची लिंक, माझ्या सगळ्या क्लासेसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नेक्स्ट मंथचं पण मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितलं आहे. ओके, ही ऑफर फक्त 31 जुलैपर्यंतच आहे. आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आपला टॉपिक आहे आमचा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड पार्ट 2. पार्ट 1 तुम्हाला कुठे मिळणार मी तुम्हाला सांगितलंय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. सो लेट स्टार्ट विथ द पार्ट 2. क्वेश्चन नंबर 16. बघूया क्वेश्चनमध्ये काय दिलंय. क्रोमिल क्लोराईड कन्वर्ट्स. क्रोमिल क्लोराईड कोण असतो म्हणजे कसं असतो, CrO2Cl2. क्रोमिल क्लोराईड कन्वर्ट्स मिथिल ग्रुप टू क्रोमियम कॉम्प्लेक्स which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. This reaction is called. ओके, बघा आता ही एक नेम रिएक्शन आहे. मी काय करतो, ही रिएक्शन तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करतो आणि मग आपण बघूया की रिएक्शनचं ऍक्च्युअली नाव काय. आता मला तुम्हाला डायरेक्टली आन्सर नाही सांगू शकत कारण मला तो क्वेश्चन पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. बघा या रिएक्शनमध्ये काय होतं एक्झॅक्टली, की आपण सगळ्यात पहिल्यांदा टोल्यूनचा यूज करतोय. सो देर इज अ यूज ऑफ टोल्यून. आणि या टोल्यूनची आपण रिएक्शन कोणासोबत करतोय, क्रोमिल क्लोराईड सोबत. सो दिस इज टोल्यून. नाउ दिस टोल्यून इज गोइंग टू रिएक्ट विथ क्रोमिल क्लोराईड, that is CrO2Cl2 in presence of carbon disulfide. So after doing this process there is a formation of an chromium complex, की जे आपण प्रेझेंट कसं करतोय, which is represented like this. बघा हा एक हायड्रोजनला मी डिस्टर्ब नाही केलं, बट उरलेले 2 हायड्रोजन त्यांना रिमूव्ह केलं आणि त्यांच्या जागेवरती क्रोमिल ग्रुप काय केलाय, ऍड केलाय. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ OCrOH Cl2, OCrOH Cl2. याला म्हणतात क्रोमियम कॉम्प्लेक्स. याला आपण काय म्हणतो, क्रोमियम कॉम्प्लेक्स. याला आपण म्हणतोय क्रोमियम कॉम्प्लेक्स. देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्रोमियम कॉम्प्लेक्स. आता या क्रोमियम कॉम्प्लेक्सला आपण काय करणार, याचं आपण करतोय ऍसिड हायड्रोलिसिस. याचं आपण काय करतोय, ऍसिड हायड्रोलिसिस. जेव्हा आपण याचा ऍसिड हायड्रोलिसिस करतो तर ज्याला मी ब्ल्यू सर्कल करतोय तो पार्ट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे.
बघा हा ग्रुप इथून रिमूव्ह होणार लाईक दिस. या ग्रुपला आपण काय करतोय रिमूव्ह. याला रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला उरलेलं काय ते चेक करा फक्त. बेन्झिन तर आहे तसा दिसतोच आहे. वरच्या साईडला कार्बन आहे तो पण आपण आहे तसा दाखवून देऊ. त्या कार्बनला एक हायड्रोजन पण आहे. बट जेव्हा तुम्ही इथला एक बॉन्ड आणि इथला एक बॉन्ड ब्रेक केला तेव्हा वरच्या साईडला कार्बन आणि ऑक्सिजन म्हणजे डबल बॉन्ड तयार होईल. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन बेन्झाल्डेहाइड. आता ही जी रिएक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे या रिएक्शनचं नाव आहे दिस इज अन इटार्ड रिएक्शन. आता ही रिएक्शन मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. पुढे इन केस याच्यावरती क्वेश्चन आला तर मला एक्सप्लेनेशनची गरज पडणार नाही. ओके, सो वी गो विथ ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 17. बघूया क्वेश्चन नंबर 17 काय दिलाय. आयडेंटिफाय प्रोडक्ट सी इन द फॉलोइंग रिएक्शन. आपल्याला एक रिएक्शन दिली आहे आणि त्या रिएक्शन मधलं सी नावाचं प्रॉडक्ट तुम्हाला शोधायचं आहे. रिएक्शन तुम्ही बघू शकताय. बघा रिएक्शन आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलाय कार्बोक्सिलिक ऍसिड CH2 सॉरी CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH. ओके, याच्यामध्ये आपण ऍड करतो आहोत NaOH. NaOH ऍड केल्यानंतर काय होणार. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH2 C डबल बॉन्ड O ONA प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणार H2. सो हे जे सॉल्ट फॉर्म झालंय या सॉल्टमध्ये आपण पुन्हा ऍड काय करतोय NaOH ऍड करतोय, कॅल्शियम ऑक्साईड ऍड केलंय आणि याला सिम्पली काय करायचं आपल्याला हीट करायचंय. सो आता एक्झॅक्टली होतं काय. ही रिएक्शन करताना आपण काय करतो NaOH मधला हा एक हायड्रोजन तुम्हाला द्यायचा आहे या CH2 ला जेणेकरून CC बॉन्ड काय होणार ब्रेक होणार. हा CC बॉन्ड जेव्हा ब्रेक होणार तेव्हा हा हायड्रोजन पण ऍड होत असेल. सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मेशन प्रोसेस चालू आहे. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ मेन कंपाऊंड CH3CH2 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार Na2CO3. ओके, सध्या बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा नाही. सो अल्केन तयार झालाय, इथेन फॉर्म झालाय. या इथेन मध्ये आपल्याला ऍड करायला सांगितलं त्यांनी नायट्रिक ऍसिड. सो याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड ऍड करतोय. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय HNO3. बट दॅट HNO3 कॅन बी रिटन ॲज OHNO2. आपण समजण्यासाठी त्याला प्रेझेंट करतोय OHNO2. बघा एखाद्या अल्केनमध्ये ज्यावेळेस तुम्ही नायट्रिक ऍसिड ऍड करतात देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन नायट्रो अल्केन CH3 CH2 NO2 प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळालं H2. सो फायनली विल गेट द प्रोडक्ट नायट्रो इथेन. नायट्रो इथेन आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 18. द रिएक्शन ऑफ फिनॉल विथ क्लोरोफॉर्म in presence of sodium hydroxide to form salicylaldehyde is known as. ही सुद्धा एक फेमस नेम रिएक्शन आहे. ती पण रिएक्शन आधी मी तुला एक्सप्लेन करतो मग रिएक्शनचं नाव सांगतो. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला क्लोरोफॉर्म आणि फिनॉलची रिएक्शन करायची इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो हिअर फिनॉल. या फिनॉलची आपण रिएक्शन बघा कशी करतोय. नाउ दिस इज फिनॉल. इट इज गोइंग टू रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म दॅट इज CHCl3 प्लस NaOH आपण इथे यूज करतोय. सो ही रिएक्शन झाल्यानंतर बघा प्रोडक्ट काय मिळतंय. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ. आता कोण कोण कुठे कुठे रिॲक्ट होतो नीट समजून घ्या. सगळ्यात पहिली स्टेप, हा जो क्लोरोफॉर्म आहे इथे मी प्रेझेंट करतोय CHCl3. हा जो क्लोरोफॉर्म आहे या क्लोरोफॉर्म मधला CHCl2 हा ग्रुप CHCl2 हा ग्रुप हा या इथल्या ऑर्थो पोझिशन वरती अटॅक करणार. तुम्ही दाखवतो इथे CHCl2 दाखवलाय. ओके, त्याचा अटॅक तर होऊन गेला. त्याच्यानंतर वरच्या साईडला जिथे OH आहे तिथला हायड्रोजन रिप्लेस होऊन त्याच्या जागेवरती जातो Na म्हणजे इथे होतं ONA. अशा पद्धतीने एक इंटरमिजिएट फॉर्म झालं. या इंटरमिजिएटला जेव्हा आपण पुन्हा NaOH सोबत रिॲक्ट करतो तेव्हा काय होतं बघा. हा जो काही CHCl2 ग्रुप आहे हा मी थोडासा अजून सेपरेट दाखवतो अंडरस्टँडिंगसाठी. ओके, हा CHCl2 ग्रुप मी थोडासा सेपरेटली दाखवतो जेणेकरून रिएक्शन तुम्हाला पूर्णपणे समजणार काय झालं. CH अँड Cl2. ओके, आता काय करायचं या केसमध्ये बघा. ऍक्च्युली इथे तुम्ही ट्वाइस NaOH वापरून रिएक्शन केली तरी चालतं किंवा सिम्पली मी असं म्हणू शकतोय की NaOH मधला ऑक्सिजन तुम्हाला तिथे जोडायचा आहे आणि दोघंही क्लोरीनला रिमूव्ह करायचं आहे. सो दोघंही क्लोरीनला रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला एक नवीन कंपाऊंड मिळणार विच इज लाईक दिस. ओके, सो इथे फक्त कोण येणार
सी डबल बॉन्ड ओ एच. कसं काय आला बघा, NaOH मधला O आपण जोडतोय ना, जेणेकरून हे दोघंही क्लोरीन काढावे लागतील. दोघंही क्लोरीन काढून तुम्ही तिथं फक्त O जोडताय. ओके, तुम्हाला मिळाला एक अल्डेहाइड ग्रुप. आता याच्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलंय की तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. जेव्हा एखाद्या फेनॉक्साईडचं तुम्ही ऍसिड हायड्रोलिसिस करता तेव्हा तो फेनॉक्साईड ग्रुप हा पुन्हा OH मध्ये कन्वर्ट होत असतो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ OH ग्रुप आणि अल्डेहाइड ग्रुप ॲज इट इज, त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करत नाहीये. दॅट इज सी डबल बॉन्ड ओ एच. आता ही रिॲक्शन तर मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केली. क्वेश्चन तर तो नाहीच आहे. क्वेश्चन तर फक्त एवढंच आहे की या रिॲक्शनचं नाव काय आहे. दिस इज व्हेरी फेमस रिॲक्शन. इट इज रिमर-टिमन रिॲक्शन. सो क्वेश्चन नंबर 18 we go with the option A. Now we'll proceed for the next question. Question number 19. एकच मिनिट. Now question number 19 काय दिलं बघूया. Propane nitrile on reaction with ethyl magnesium iodide in presence of dry ether gives a complex. This imine complex on acid hydrolysis forms. बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार आपण. या केसमध्ये ॲक्च्युली रिॲक्शन कशी होते स्टेप बाय स्टेप आपण एक्सप्लेनेशन देऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचं आहे प्रोपेन नायट्राइल. प्रोपेन नायट्राइल म्हणजेच एक प्रकारचा इथिल सायनाइड असतो, ज्याला आपण म्हणतो प्रोपेन नायट्राइल. याची रिॲक्शन तुम्हाला करायची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. कुठला ग्रिग्नार्ड रिएजंट सांगितलाय, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, सॉरी आयोडाइड, इथिल मॅग्नेशियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बघा आता एक्झॅक्टली काय होतं, हा जो काही आर ग्रुप असतो, हा कम्प्लीट आर ग्रुप अटॅक करणार या कार्बनवरती. इथे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार नायट्रोजनकडे, नायट्रोजनकडे येणार इमिजिएटली निगेटिव्ह चार्ज. जसं की त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज येतोय, हा MgI जो पॉझिटिव्ह ग्रुप आहे तो त्याच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होणार. मग हे जे काही घडतं ते आपण दाखवूया प्रॉडक्ट साईडला. सो प्रॉडक्ट साईडला बघा काय दिसेल, CH3 CH2 देन C डबल बॉन्ड N आणि त्या N जवळ अट्रॅक्ट झाला आहे MgI आणि त्याला अटॅक कोणी केला डाऊन साईडने CH2 CH3 या ग्रुपने. हे जे काही फॉर्म झालंय याला आपण म्हणतोय सिम्पली कॉम्प्लेक्स. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन कॉम्प्लेक्स. आता या कॉम्प्लेक्सचं तुम्हाला काय करायचंय, या कॉम्प्लेक्सचं तुम्हाला करायचंय ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस करताना बघा आपण एक्झॅक्टली काय करतोय, समजण्यासाठी मी असं क्लिअरली मेन्शन करतो. सगळ्यात पहिली स्टेप, नायट्रोजन आणि कार्बन हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक करा. तो डबल बॉन्ड ब्रेक करून यातला एक ऑक्सिजन तुम्ही वापरताय, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतंय, CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 अँड CH3 प्लस काही बाय प्रोडक्ट मिळतात. तर बाय प्रोडक्ट काय मिळतात बघा, जेव्हा हे डबल बॉन्ड ब्रेक होतात, डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला 3 हायड्रोजन यूज करायचे आहेत, 1 2 अँड 3. हे 3 हायड्रोजन तुम्हाला द्यायचे नायट्रोजनला, जेणेकरून तुम्हाला मिळतो अमोनिया प्लस या MgI सोबत, या MgI सोबत तुम्हाला द्यायचा आहे इथला OH ग्रुप, इथला OH ग्रुप लाईक दिस. आपल्याला ठीक आहे बाय प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट नाहीच घ्यायचा आहे. मेन कंपाऊंड फॉर्म झालाय की जो कीटोन फॅमिली मधला 5 कार्बनचा कीटोन आहे, ज्याला आपण म्हणतो पेंटॅनॉल. आणि किती नंबरला OH ग्रुप आहे, सॉरी किती नंबरला कार्बोनिल आहे, 3 नंबरला. सो द स्ट्रक्चर इज 3 पेंटॅनॉल. वी गो विथ द ऑप्शन D. नाउ क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 बघा काय दिलाय, विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. आता हायेस्ट बॉइलिंग पॉइंट बघायला गेलं तर मोस्टली हायड्रोजन बॉन्डिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर हाय बॉइलिंग पॉइंट. पहिला मॉलिक्यूल आहे अल्कोहोल, दुसरा मॉलिक्यूल आहे इथर, तिसरा मॉलिक्यूल आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, चौथा मॉलिक्यूल आहे अल्डेहाइड. तर इथर आणि अल्डेहाइड यांच्यामध्ये काही हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये होते, अल्डेहाइडमध्ये आणि कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये. बट सॉरी अल्कोहोल आहे हा, अल्कोहोल, अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड यांच्यामध्ये होतं हायड्रोजन बॉन्डिंग. बट आपण जर कार्बोक्सिलिक ऍसिडचा विचार केला तर कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये डायमर फॉर्मेशन होत असतं. आता हे डायमर फॉर्मेशन कसं असतं बघा, मी ते दाखवते तुम्हाला. कार्बोक्सिलिक ऍसिड RC
डबल बॉन्ड ओ, ओ एच, आणि इकडे एक दाखवतो आहे एच ओ, सी डबल बॉन्ड ओ अँड आर, असे 2 कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन बॉन्डिंग झालंय. त्याच्यानंतर इथे सुद्धा एक हायड्रोजन बॉन्डिंग होतंय. याला म्हटलं जातं डायमर. आणि डायमर फॉर्मेशनमध्ये 2 मॉलिक्यूलमध्ये 2 कार्बोक्सिलिक ऍसिड मधली स्ट्रेंथ खूपच वाढते, आणि ती स्ट्रेंथ खूप जास्त वाढल्यामुळे त्या दोघं मॉलिक्यूलला सेपरेट करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा बॉइलिंग पॉईंट लगेच काय होतो, इन्क्रीज होतो. मग ऑप्शन ए आणि ऑप्शन सी मध्ये आपण कम्पॅरिझन केलं तर अल्कोहोलपेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट हा नक्की जास्त असतो. वी गो इन द ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय दिलंय, आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. तुम्हाला एक ए नावाचा मॉलिक्यूल ओळखायचा आहे. इथे कॅडमियम दिसतोय तुम्हाला. ओके, हा डाय अल्किल कॅडमियम आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस मॉलिक्यूल. याचा काही पार्ट खाली गेला आहे. इथे आहे C6H5 प्लस तुम्हाला CdCl2 मिळतोय, जे दिसतंय आपल्याला CdCl2. बघा, ही रिॲक्शन सॉल्व्ह करण्याआधी, डायरेक्टली ही रिॲक्शन सॉल्व्ह करण्याच्या आधी मी तुम्हाला एक जनरल रिॲक्शन एक्सप्लेन करतो. ही रिॲक्शन ऍक्च्युली होते कशी. बघा, आपण असिल क्लोराईडचा वापर करत असतो. RC डबल बॉन्ड OCl, असिल क्लोराईडचा आपण वापर करतोय. हे जे असिल क्लोराईड आहे ते रिॲक्शन प्रॉपर बॅलन्स होण्यासाठी आपण 2 टाइम्स यूज करतो, आणि याची रिॲक्शन आपण करत असतो डाय अल्किल कॅडमियम सोबत. ओके, डाय अल्किल कॅडमियम. रिॲक्शन कशी होते बघा, हे दोघंही क्लोरीन कंबाईन होतात या कॅडमियम सोबत. तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतं CdCl2, आणि उरलेले दोघंही आर ग्रुप हे तुम्हाला जोडून द्यायचे कार्बोनिलला, जेणेकरून तुम्हाला 2 टाइम्स R डॅश C डबल बॉन्ड O R, जेणेकरून तुम्हाला फॅमिली कुठली मिळते, कीटोन फॅमिली. ही झाली रिॲक्शन, जनरल रिॲक्शन. मग आता तुम्ही चेक करा की इथे कुठले तरी 2 मॉलिक्युल्स तुम्हाला वापरायचे ऑप्शन ABCD पैकी, बट रिॲक्शन तुम्ही याच्यासोबत करताय. आता मी हा जो मॉलिक्यूल आहे याला प्रॉपरली प्रेझेंट करतो. हा दिसायला कसा असेल, इट लुक लाईक दिस. C6H6 CH2 कॅडमियम CH2 C6H6, अशा पद्धतीने आपण हा मॉलिक्यूल दाखवलाय. ओके, बट याच्यापासून तुम्हाला प्रोडक्ट मिळायला असं पाहिजे 2 टाइम्स CH3 C डबल बॉन्ड O CH2 C6H5, बरोबर की नाही. असे 2 मॉलिक्यूल तुम्हाला मिळतील. आता थोडासा विचार करा, आपण इथले बॉन्ड ब्रेक करणार आहोत. हे बॉन्ड काय करणार आहोत, ब्रेक करणार. इथे तुम्हाला असे 2 मॉलिक्यूल वापरायचे. जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप हा तर ऑलरेडी आपल्याला या मॉलिक्यूलमध्ये दिसतोच आहे आपल्याला, बरोबर की नाही. आपल्याला असा इथे ग्रुप शोधणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये या टाईपचा ग्रुप तुम्हाला सापडणार, असिल ग्रुप तुम्हाला सापडणार. ऑप्शन ABCD मध्ये असिल ग्रुप असलेला फक्त एकच मला दिसतोय, जो आहे ऑप्शन सी. आपण ऑप्शन सी जो दिलाय ना, हा 2 टाइम्स यूज करूया, बघू रिॲक्शन कशी होते. सो फर्स्ट ऑफ ऑल CH3 C डबल बॉन्ड OCl, वन मोर टाइम CH3 C डबल बॉन्ड OCl. आता पुढचं काय होणार मला एक्सप्लेन करतोय. यातला काही पार्ट मला आधी रिमूव्ह करू द्या. हा पार्ट मी इथून काय करतोय, रिमूव्ह करतोय. ओके, आता बघा एक्झॅक्टली रिॲक्शन कशी होते. 1 मिनिट. सो हे क्लोरीन, हे दोघंही क्लोरीन हे कंबाईन होतील या कॅडमियम सोबत, जेणेकरून तुम्हाला इथे बाय प्रोडक्ट मिळणार CdCl2, कॅडमियम डायक्लोराईड. यांना काढल्यानंतर काय करायचं, यांना रिमूव्ह करू आपण, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजणार की मी या क्लोरीनला रिमूव्ह करतोय. क्लोरीनला रिमूव्ह केलं, कॅडमियमला पण रिमूव्ह केलं. आता काय करायचं, उरलेले ग्रुप तुम्हाला ॲज इट इज जोडून द्यायचे आहेत. बघा ना, हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला जोडायचा आहे या साईडने, कार्बनच्या साईडने या कार्बनला. इथला जो ग्रुप उरला आहे तो पण तुम्हाला जोडायचा आहे कार्बनच्या साईडने कार्बोनिलला. असं जोडल्यानंतर तुम्हाला असे 2 मॉलिक्युल्स मिळतील. म्हणजे ही रिॲक्शन ॲब्सोल्युटली कंप्लीट होते आहे जर आपण इथे वापरला ऑप्शन सी. सो फायनली ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ही रिॲक्शन थोडी डिफिकल्ट होती. तुम्हाला इन केस डिफिकल्ट वाटलं असेल तर एकदा थोडंसं पुन्हा बघा रिॲक्शन, आणि नाही समजलं तर मला मेसेज करा, मला कॉल केला तरी चालेल.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. बघूया याच्यामध्ये काय विचारलंय तुम्हाला क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह येलो precipitate when reacted with NaOH and I2 mixture. आता याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करू. NaOH आणि I2 हे जे कॉम्बिनेशन आहे याला आपण म्हणतो आयडोफॉर्म रिॲक्शन. याला आपण म्हणतोय आयडोफॉर्म रिॲक्शन. आयडोफॉर्म रिॲक्शनला कॉमनली ओळखलं जातं हॅलोफॉर्म रिॲक्शन या नावाने. आता हॅलोफॉर्म टेस्ट कोण कोण देतं? नंबर 1, हॅलोफॉर्म टेस्ट हे अल्डिहाइड मॉलिक्यूल देतात. बट कुठला अल्डिहाइड? त्यातला फक्त एकच मॉलिक्यूल आहे ॲसिटल्डिहाइड. एकच मॉलिक्यूल आहे ॲसिटल्डिहाइड. सेकंड थिंग, कुठलं तरी कीटोन पण ही रिॲक्शन दाखवतो. तर कुठले कीटोन तुम्हाला हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवता? तर त्याला आपण म्हणतो मिथिल कीटोन. ज्याला आपण म्हणतोय मिथिल कीटोन. मिथिल कीटोन म्हणजे कीटोनच्या एके साईडला कन्फर्म मिथिल पाहिजे, दुसऱ्या साईडला काही जरी आलं तरी चालेल. आणि तिसरं, असं अल्कोहोल ज्याच्यामध्ये या टाईपचा ग्रुप प्रेझेंट असायला पाहिजे, लाईक दिस. ज्या अल्कोहोलमध्ये अशा टाईपचा ग्रुप तुम्हाला दिसणार, कन्फर्म ते तुम्हाला हॅलोफॉर्म दाखवणार. तर ह्या 3 कंडिशन्स आहेत जे कंपाऊंड्स हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतात. त्यांनी असं विचारलं की ऑप्शन ABCD मध्ये कोण असा आहे की जो हॅलोफॉर्म रिॲक्शन नाही दाखवणार. पहिले दिलंय तुम्हाला ॲस्टोफेनॉल. सो ॲस्टोफेनॉल आपण प्रेझेंट कसं करतो? सो हिअर इज अ स्ट्रक्चर ऑफ ॲस्टोफेनॉल. याच्यामध्ये मिथिल कीटोन ग्रुप तर आहेच. सेकंड आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडमध्ये कुठेही तुम्हाला मिथिल कीटोन ग्रुप दिसत नाहीये किंवा अल्डिहाइडच्या बाबतीत फक्त एकच अल्डिहाइड तुम्हाला ही रिॲक्शन दाखवतो, तो आहे ॲसिटल्डिहाइड. त्यामुळे हा ऑप्शन नाही चालणार आपल्याला. आपल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळून गेलाय. पण तरी ऑप्शन सी चेक करा. ॲसिटोन. ॲसिटोन आपण प्रेझेंट कसं करतो? CH3 C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे हा एक प्रकारचा मिथिल कीटोन आहेच. ॲसिटल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH, की जो ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय तो दाखवतो. म्हणजे दाखवणारे आपण ओळखलेत. कोण दाखवतं हे माहिती झालं. मग कोण नाही दाखवणार? दॅट इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 23. बघूया क्वेश्चन नंबर 23 काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. या चारहींचे मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. सो क्वेश्चन नंबर 23 मध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलंय व्हॅलेरिक ऍसिड. सो व्हॅलेरिक ऍसिडचं स्ट्रक्चर आपण कसं दाखवणार? इथे मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. CH3 CH2 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 C डबल बॉन्ड O OH. ऑप्शन ए. ऑप्शन बी आहे ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक आपण प्रेझेंट करताना OH C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O OH. ऑप्शन सी आपल्याला दिलं आहे कॅप्रोइक ऍसिड. सो कॅप्रोइक ऍसिड CH3 CH2 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 C डबल बॉन्ड O OH. मला कार्बन चेक करून द्या. 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर आहे. ऑप्शन डी सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड थोडंसं मोठं स्ट्रक्चर आहे. ओके, इट इज लाईक दिस. CH2 C डबल बॉन्ड O OH C double bond O OH and one more CH2 C double bond O OH आणि इथे एक असतो OH. आता क्वेश्चन काय विचारलाय? विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. असं मॉलिक्यूल शोधून काढा ज्याच्यामध्ये हे कार्बोक्सिलिक ग्रुप 3 टाइम्स असतील. आपण याला अशा पद्धतीने प्रेझेंट केलं तरी चालतं. असे ग्रुप 3 टाइम्स कोणामध्ये आहे? ऑप्शन डी. वी गो इन द ऑप्शन सायट्रिक ऍसिड. क्वेश्चन नंबर 24. What question number 24 is given? Let me select the pen. Which of the following is treated with benzaldehyde to obtain 1-phenyl ethanol? बघा, 1-phenyl ethanol मिळवायचं आहे तुम्हाला. 1-phenyl ethanol मिळवण्यासाठी तुम्ही बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन कोणासोबत करणार? आता आपण काय करू, काही वेळेस आपल्याला क्वेश्चन थोडंसं रिव्हर्स पॅटर्नने पण सॉल्व्ह करावा लागतो. आपण आधी 1-phenyl इथेनॉलचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ करणार क्वेश्चन नंबर 24 साठी. सो आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेझेंट करणार आहे 1-phenyl इथेनॉल, की जे दिसायला कसं असेल बघा. इट लुक लाईक दिस. हे जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलंय, दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ 1-phenyl इथेनॉल.
आता हे 1 फेनल इथेनॉल तुम्हाला मिळवायचं आहे. कोणापासून मिळवायचं आहे? सॉरी, लेट मी क्लिअर. तुम्हाला हे मिळवायचं आहे बेन्झाल्डेहाइड पासून. पण सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बेन्झाल्डेहाइड ड्रॉ करतोय. हिअर इज अन बेन्झाल्डेहाइड. ओके, असं का करायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे आपल्याला एक आयडिया येते की एक्झॅक्टली कोणाची गरज आहे. तुम्ही जर केअरफुली चेक केलं, तुम्ही रिॲक्टंटकडे बघा, बेन्झाल्डेहाइड प्रोडक्टकडे बघा, 1 फेनिल इथेनॉल आहे. तर या केसमध्ये तुम्हाला एक काय दिसतंय की तुम्हाला फक्त एका मिथिलची गरज दिसते आणि तुम्हाला एकच मिथिल लागतो हे पण दिसतंय ना. मग एक मिथिल देणारा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन सी. सॉल्व्ह करू आपण त्याला. सो CH3MgBr. ओके, हा अल्किल ग्रुप अटॅक करणार कार्बोनिल कार्बनवरती. इथे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार, इथे मायनस चार्ज येणार, याच्याकडे मायनस चार्ज आला तर हा पॉझिटिव्ह MgBr ग्रुप त्याच्याकडे काय होणार? अट्रॅक्ट होणार. सो अशा मी रिएक्शन खाली कंटिन्यू करतो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ वन कॉम्प्लेक्स. दिस रिंग ॲज इट इज. C वरच्या साईडला होणार OMgBr. इथे H आहे तसंच, इथे अटॅक केलाय कोणी? CH3. आता जेव्हा आपण याचं ऍसिड हायड्रोलिसिस करणार, म्हणजे आपण याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍसिड मीडियम ऍड करणार. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होतं? हा MgBr ग्रुप रिप्लेस होतो, त्याच्या जागेवरती फक्त हायड्रोजनला टाकायचं असतं. असं टाकल्यानंतर आपल्या इथे मिळालाय OH. फाईन. प्लस बाय प्रोडक्ट मध्ये आता इंटरेस्ट नाही आपल्याला, बट बाय प्रोडक्ट काय मिळणार? देर इज अ फॉर्मेशन ऑफ MgBr अँड OH. MgBr तुम्हाला कळलं असेल आपण कुठून आणलाय. MgBr आहे तसं इथला वापरला आणि हा OH कुठून आणलाय? या वॉटर मॉलिक्यूल मधला OH. उरलेला OH आपण तिथे जोडून दिलाय. सो हे कंपाऊंड आपल्याला मिळालं. हे कंपाऊंड मिळवण्यासाठी आपल्याला मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची गरज होती. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 25. So in question number 25, number of oxygen atom present in salicylaldehyde. सॅलिसिलॅल्डेहाइड मध्ये तुम्हाला नंबर ऑफ ऑक्सिजन शोधायचे आहे. सो हिअर इज अ स्ट्रक्चर ऑफ सॅलिसिलॅल्डेहाइड. सिंपल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण आधी बेन्झीन ड्रॉ करतोय, OH आणि अल्डेहाइड ग्रुप. बस क्वेश्चन एवढंच विचारलाय की नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ 2 ऑक्सिजन ॲटम. वी गो विथ द ऑप्शन सी. Next question. Question number 26. Identify A in the following reaction. A, it is going to react with methyl magnesium bromide. There is a formation of ether. There is a formation of complex, that is acid hydrolyze. There is a formation of tertiary butyl alcohol. बरं, एक सिंपलचं लॉजिक आहे. तुम्हाला मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट पासून तुम्हाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल देणारा फक्त एकच मॉलिक्यूल असतो, तो म्हणजे कीटोन. तो म्हणजे कोण असतो? कीटोन. तर यापैकी तुम्हाला कीटोन शोधून काढायचा आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. बट आपण त्याला सॉल्व्ह करू. ॲसिटोन आपण प्रेझेंट कसं करतो? CH3 C डबल बॉन्ड O CH3. याची रिएक्शन तुम्हाला करायची आहे CH3MgBr सोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. ड्राय इथर म्हटलं तरी चालतं. ड्राय इथर. सो रिएक्शन काय होणार? हा जो काही अल्किल ग्रुप आहे, हा अल्किल ग्रुप अटॅक करणार कार्बोनिल कार्बनवरती. इथे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार. सो अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स CH3CCH3. डाऊन साइड देर इज अ अटॅक ऑफ CH3. अपसाइडला होणार OMgBr. अशा पद्धतीने हे फॉर्म झालं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सला आपण करतो आहोत ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, अशा केसमध्ये काय होतं? हा MgBr रिमूव्ह होतो, त्याच्या जागेवरती फक्त H जोडून द्यायचा असतो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ OH ग्रुप. आता हे जे कंपाऊंड आपल्याला मिळालं आहे हे तर आपल्याला त्यांनीच दिलंय. चेक इट. हे कंपाऊंड आपल्याला त्यांनीच दिलंय. बट हे मिळवण्यासाठी तुम्ही A नावाचा मॉलिक्यूल कुठला घेणं गरजेचं आहे? इट इज ॲसिटोन. सो फायनली आन्सर इज ॲसिटोन. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCN. हायड्रोजन सायनाइड जवळ कुठलं कंपाऊंड हायली रिॲक्टिव्ह असतं? यातले काही मॉलिक्यूल तुम्हाला दिले आहे अल्डेहाइड आणि काही दिले कीटोनिक. आता बघा, अल्डेहाइड आणि कीटोनच्या बाबतीत सिक्वेन्स कसा असतो? सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह असतो पहिली गोष्ट फॉर्मल्डिहाइड. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, खूप कामाचा आहे. फॉर्मल्डिहाइड नंतर रेग्युलर ॲलिफॅटिक अल्डिहाइड.
ॲलिफॅटिक अल्डेड नंतर पुढचा रिएक्टिव्ह असतो ॲलिफॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन नंतर रिएक्टिव्हिटी असते ॲरोमॅटिक अल्डिहाइडची आणि ॲरोमॅटिक अल्डेड नंतर रिएक्टिव्हिटी असते ॲरोमॅटिक कीटोनची. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? फॉर्मल्डेहाइड. सगळ्यात कमी रिएक्टिव्ह कोण आहे? ॲरोमॅटिक कीटोन. हे महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवा, याच्यावरती एक्स्ट्रा नवीन क्वेश्चन तयार केले जाऊ शकतात. मग साधी गोष्ट आहे, कोणाजवळ सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असेल? फॉर्मल्डेहाइड. वी गो विथ द ऑप्शन बी. हो, त्याची रिएक्शन पण आपण बघूया कशी होते एक्झॅक्टली. सो फॉर्मल्डेहाइड आपण इथे प्रेझेंट करतोय. ओके, याची रिएक्शन तुम्ही करता आहात HCN सोबत. सायनाइड हा न्यूक्लिओफाईल आहे. हा न्यूक्लिओफाईल या कार्बनवरती अटॅक करणार, इथे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होणार, इथे निगेटिव्ह चार्ज येणार आणि हा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह हायड्रोजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. अशा पद्धतीने तुम्हाला एक नवीन मॉलिक्यूल मिळणार, ज्याला आपण नाव दिलेलं असतं सायनोहायड्रिन, ज्याला आपण काय म्हणतो? सायनोहायड्रिन. सो सगळ्यात फास्टेस्ट रिएक्टिव्हिटी कोणाची असते? अल्डिहाइडची असते, कारण त्याच्याकडे क्राउडिंगच नाहीये, इझिली अटॅक होतात, रिएक्शन फास्ट होऊन जाते. स्टेरिक हिंड्रन्स इथे कमी आहे. इथं स्टेरिक क्राउडिंग जास्त आहे, स्टेरिक क्राउडिंग जास्त आहे, स्टेरिक क्राउडिंग जास्त आहे. सो याच्याकडे क्राउडिंगच कमी आहे. सो फास्टेस्ट रिएक्शन असणार आहे ऑप्शन बी ची. क्वेश्चन नंबर 28. व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 28? बी ओळखायचं, तुम्हाला रिएक्शन दिली C6H6 म्हणजे बेन्झिन दिलाय. चला रिएक्शन लगेच सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल बेन्झिन आपण दाखवतोय. बेन्झिनचं आपण करतो आहे ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ AlBr3. ओके, सिम्पली ही रिएक्शन तर कुठल्याही मुलाला जमणार. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अन ब्रोमोबेन्झिन. इथेपर्यंत डिफिकल्टी नाहीये. या ब्रोमोबेन्झिनची रिएक्शन तुम्ही पुढे कोणासोबत करताय? सो दिस ब्रोमोबेन्झिन इट इज गोइंग टू रिएक्ट विथ AgO C डबल बॉन्ड O CH3. अशा पद्धतीने हा AgBr निघून जाणार अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्यूल. आता या रिएक्शनचा मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो. प्रॉब्लेम असा आहे, AgBr निघून गेल्यानंतर तुम्हाला या टाईपचं मॉलिक्यूल मिळणार लाईक दिस. ओके ओके, आता हे जे काही प्रोडक्ट आहे, हवं ते या बेन्झिनला काढतो. मॉलिक्यूल तुम्हाला थोडासा छोटा दिसेल, या बेन्झिनला काढून घेतो. इथे फक्त मेन्शन करतो C6H5, दॅट इज C6H5. हा मॉलिक्यूल एक्सपेक्टेड आहे, बट यांच्यापैकी तुम्हाला असा कुठलाच मॉलिक्यूल दिलेला नाहीये. सो डोंट वरी. जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये ग्लोबल मार्किंग, ग्रेस मार्किंग खूप मुलांना मिळालं होतं. ऑलमोस्ट 7 to 10 मार्क्स तुमचे वाढले होते. मग असा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना त्याचे मार्क मिळत असतात. बट आता ठीक आहे, ऑप्शन चुकले आहेत, बट आपला करेक्ट ऑप्शन कुठला आहे तो आपण इथे सॉल्व्ह केला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. बेन्झोनायट्रेल रिॲक्ट होतोय बेन्झिन मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ A ऍसिड हायड्रोलिसिस. बी इझी रिएक्शन आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची. सगळ्यात पहिल्यांदा आपण ड्रॉ करू बेन्झोनायट्राइल. सो हिअर इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झोनायट्राइल. C ट्रिपल बॉन्ड N. याची रिएक्शन तुम्ही करता आहात बेन्झिन मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. अशी रिएक्शन आपण याच्या आधी सुद्धा सॉल्व्ह केलेली आहे. सो दिस बेन्झिन विल अटॅक ऑन दिस कार्बन, इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होत आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक नवीन कॉम्प्लेक्स मिळत आहे, ज्याला आपण रिप्रेझेंट करताना अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू. हा पहिला बेन्झिन, त्याला अटॅच असलेला कार्बन, त्या कार्बनला वरती अटॅक केलाय या सेकंड बेन्झिनने, तो आपण दाखवलाय. आणि बघा काय होणार, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डचा होणार डबल बॉन्ड आणि त्या नायट्रोजनकडे, कारण बघा ना, नायट्रोजनकडे इथे येणार निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज आला तर हा MgBr त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट होणार, तो आपण इथे दाखवूया MgBr. आता हे जे फॉर्म झालंय दिस इज A मॉलिक्यूल. याचं काय करायचं आपल्याला? ऍसिड हायड्रोलिसिस करायचंय. याचा ऍसिड हायड्रोलिसिस करताना सिंपल काय करायचंय, नायट्रोजन आणि कार्बन यांच्यातला बॉन्ड ब्रेक होणार, तिथे फक्त जोडायचं आपल्याला ऑक्सिजनला. सो बाय दिस वे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस मॉलिक्यूल आणि याचं नाव तुम्हाला माहितीच आहे. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज बेन्झोफेनॉल. ऑप्शन ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड फॉर द फॉलोइंग कन्व्हर्जन? ओके, एक रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला, याच्याबद्दल मी डिस्कस करतो. CH3 CH डबल बॉन्ड CH
सी डबल बॉन्ड ओ एच. इथे आपल्याला एक रिएजंट वापरायला लावलाय जेणेकरून प्रोडक्ट काय मिळते चेक करा. CH3, CH डबल बॉन्ड CH, CH2 अँड हिअर इज OH. तुम्ही जर रिॲक्शन केअरफुली ऑब्झर्व केली, या अल्डिहाइड ग्रुपचं कन्व्हर्जन झालंय अल्कोहोलमध्ये. दिसतंय तुम्हाला. सेकंड थिंग, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथे सुद्धा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ जो काही अनसॅच्युरेशन याच्यामध्ये आहे, अनसॅच्युरेशन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हे अनसॅच्युरेशन आधी पण होतं, हे अनसॅच्युरेशन नंतर पण आहे. याचा अर्थ हे तर कन्फर्म झालं की इथे अनसॅच्युरेशन काय झालंय, रिटेन झालंय, टिकवून ठेवलंय. म्हणजे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड सिंगलमध्ये कन्वर्ट नाही झाला. याचा अर्थ आपल्याला इथे असा एक रिएजंट वापरायचा आहे की जो फक्त अल्डिहाइडलाच रिड्यूस करू शकतोय, कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करू शकत नाही. मग असा रिड्युसिंग एजंट कुठला आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज द बेस्ट रिड्युसिंग एजंट फॉर द रिडक्शन ऑफ अल्डिहाइड ओनली. याला आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करू शकत नाहीये. सो या क्वेश्चनचं जे आन्सर आहे, वी गो विथ द ऑप्शन डी. ऑप्शन डी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्वेश्चन नंबर 31. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लिमेन्सन रिडक्शन रिॲक्शन. बघा, क्लिमेन्सन रिडक्शन रिॲक्शन कुठली असते, ज्याच्यामध्ये तुम्ही कार्बोनिलला कन्वर्ट करताय. कार्बोनिल इज कन्वर्टेड इनटू अल्केन, but for that purpose there is a use of reducing agent, that is zinc amalgam and concentrated HCl. ओके, हा reducing agent तुम्हाला प्रोव्हाइड करतो नेसंट हायड्रोजन. आता अशी रिॲक्शन म्हणजे कुठली असते, क्लिमेन्सन. मग असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे फक्त. असा ऑप्शन कुठला आहे, सो ऑप्शन ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 32. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. सॅलिसिलिक ॲसिड reacts with acetic anhydride, there is a formation of A. तुम्हाला A शोधायचं आहे. आपण रिॲक्शन सॉल्व्ह करूया. सो सॅलिसिलिक ॲसिडला आपण प्रेझेंट कसं करतो. सो आय एम गोइंग टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. सो हिअर इज अ स्ट्रक्चर ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. ओके, हे ग्रुप जर खालीवर जाते काही फरक पडत नाही. ओके, फक्त रिॲक्शन प्रॉपरली दाखवा. याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला ॲसिटिक अनहायड्राइड. सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर ॲसिटिक अनहायड्राइड. ओके, हा दाखवला आपण ॲसिटिक अनहायड्राइड. बघा रिॲक्शन एक्झॅक्टली काय होते. आपल्याला फक्त काय करायचंय, हा जो असिल ग्रुप आहे हा जोडायचा इथल्या ऑक्सिजनला आणि इथला हायड्रोजनला रिमूव्ह करा. हायड्रोजनला रिमूव्ह करून हा असिल ग्रुप जोडा. हे काम आधी करा, बाय प्रोडक्टच्या नंतर करू. सगळ्यात पहिल्यांदा बेन्झिन ॲज इट इज, नो चेंज ओव्हर द बेन्झिन. त्याच्यावरचा कार्बोक्सिलिक ग्रुप सुद्धा ॲज इट इज, फक्त ओ पर्यंत आपण पोहोचलोय. हायड्रोजनला रिप्लेस करून या ग्रुपला ऍड करायचंय, दॅट इज सी डबल बॉन्ड ओ CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार, हा जो काय हायड्रोजन आहे हा हायड्रोजन तुम्हाला जोडायचा आहे इथल्या ऑक्सिजनला, जेणेकरून तुम्हाला मिळणार ॲसिटिक ॲसिड. चला, ॲसिटिक ॲसिडमध्ये इंटरेस्ट नाहीये, बट हा मोलेक्युल फॉर्म झाला. या मोलेक्युललाच काय म्हणतो आपण, दिस मोलेक्युल इज नथिंग बट इट इज अन ॲस्पिरिन. ओके, सो वी गो विथ द ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. The reaction in which methyl group of benzene ring is converted into aldehydic group is called as. बघ, आपण सगळ्यात स्टार्टिंगला ही रिॲक्शन सॉल्व्ह केली होती, ज्याचं नाव आहे इटाड रिॲक्शन. याच्यामध्ये काय करतो आपण, थोडं शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करतो. इटाड रिॲक्शनमध्ये आपण टोल्युनचा यूज करतो. टोल्युन, या टोल्युनचे रिॲक्शन तुम्ही करतात क्रोमिल क्लोराईड सोबत. CrO2Cl2, CrO2Cl2 in presence of carbon disulfide. There is a formation of an chromium complex. एकदा की हे क्रोमियम कॉम्प्लेक्स फॉर्म झालं, त्याला तुम्ही करतात ऍसिड हायड्रोलाइज. त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला मिळतो बेन्झाल्डिहाइड. ओके, ही रिॲक्शन आधी एक्सप्लेन केली आहे, त्यामुळे आता खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही. बरं, आता महत्वाचा मुद्दा काय, त्यांचं काय म्हणणं बघा. द रिॲक्शन इन विच मिथिल ग्रुप ऑफ बेन्झिन रिंग इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड ग्रुप, इट इज कॉल्ड एज इटाड रिॲक्शन. ऑप्शन A. Next question, question number 34. What is that question number 34? Which of the following is a functional isomer of pentane 2 oil? This is pentane 2 oil. आपण आधी pentane 2 oil ड्रॉ करणार. CH3, CH, CH2, CH2, CH3
ॲट कार्बन नंबर 2 देर इज अ OH. दिस इज पेंटेन टू ऑइल. बघा, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप नेहमी असतो इथर. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप कोण असतो? इथर असतो. मग आपल्याला इथर शोधायचं आहे फक्त. इथर तुम्हाला मिळालं आहे इथॉक्सीप्रोपेन. इथॉक्सीप्रोपेन कसं दाखवतो आपण? CH3 CH2O आणि या साईडला 3 कार्बन CH2 CH2 CH3. आता फक्त एकदा कन्फर्म करून घ्या, या दोन मोलेक्युलमध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सेम आहेत का? आपण चेक करून घेऊ. याचा फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल, याचा फंक्शनल ग्रुप आहे इथर, बट मोलेक्युलर फॉर्म्युला काय दोघांचा चेक करा. सो अल्कोहोलमध्ये कार्बन किती आहे? 5 कार्बन. हायड्रोजन किती आहे? 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे. डाऊन साईडचा इथर आहे, त्यात पण चेक करा. नंबर ऑफ कार्बन किती आहे? 5 कार्बन आहे, हायड्रोजन 12 आहे, ऑक्सिजन 1 आहे. याचा अर्थ मी असं म्हणू शकतोय की देर आर द 2 कंपाऊंड विच हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला. या दोघांचा मोलेक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे, बट यांचा फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. म्हणजे एकमेकांना आपण यांचे फंक्शनल आयसोमर म्हणू शकतोय. सो फॉर क्वेश्चन नंबर 34 we go in the option C. Next question number 35. So what they given? Which of the following is an Rosenmund reaction? बघा, रोझेनमंड रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होत असतं? याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला नायट्राइलचं कन्वर्जन बघा, आपण एक्झॅक्टली रिएक्शन कशी करतोय. RCN सायनाइड म्हणा किंवा नायट्राइलचं कन्वर्जन होत असतं अल्डिहाइड मध्ये. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं असतं SnHCl, डायल्यूट HCl. ओके, मग अशा केसमध्ये तुम्ही बघा, अशी कुठली रिएक्शन आहे ऑप्शन ABCD मध्ये जो तुम्हाला नायट्राइल, बघा नुसतं नायट्राइल असतो एवढं जरी माहिती असेल तरी रिएक्शन सॉल्व्ह होऊ शकते, कारण बाकी कुठल्याच रिएक्शन मध्ये तुम्हाला नायट्राइल नाही दिलाय. सो ऍटलीस्ट एवढं जरी माहिती असेल की कुठल्या नेम रिएक्शनचं रिएक्टंट कोण असतो आणि त्या नेम रिएक्शनचा प्रॉडक्ट कोण असतो, एवढं जरी माहिती असेल तरी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय. सो इथे तुम्हाला आहे तशी दिलेली रिएक्शन आहे. सो रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन इज ऑप्शन A. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. आयडेंटिफाय प्रॉडक्ट A इन द फॉलोइंग रिएक्शन. बघा, डिबाल H तुम्हाला दिलाय, डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड हा सुद्धा एक प्रकारचा रिड्युसिंग ग्रुप आहे, रिड्युसिंग एजंट आहे. कशी रिएक्शन होणार एक्झॅक्टली? सो याच्यामध्ये काय होतं बघा, RCN जो आपण यूज करतोय, RCN, या RCN मध्ये जेव्हा तुम्ही डिबाल H ऍड करतात, डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, ओके, याचा तुम्ही वापर करता, त्याला ऍसिड हायड्रोलाइज सुद्धा करतात. ओके, असं केल्यानंतर तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप मिळतो, दॅट इज RC≡OH. आता अल्डिहाइड कसं मिळाला? कारण वॉटर मॉलिक्युल मधला ऑक्सिजन आपण वापरलेला असतो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन अल्डिहाइड प्लस अमोनिया सुद्धा गॅस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतो. सो वी गो विथ द ऑप्शन अल्डिहाइड. ऑप्शन अल्डिहाइड कुठला आहे? ऑप्शन C. ऑप्शन C इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. विच ऑफ द फॉलोइंग इज O-acetyl सॅलिसिलिक ऍसिड? आता मागचाच क्वेश्चन झाला, O-acetyl सॅलिसिलिक ऍसिड. O-acetyl सॅलिसिलिक ऍसिडला प्रेझेंट कसं केलं जातं? सो आय एम जस्ट गोइंग टू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ O-acetyl सॅलिसिलिक ऍसिड. ओके, इथे फक्त आपल्याला मेन्शन करायचं आहे C≡O CH3. हा मॉलिक्युल आत्ताच आपण तयार केला होता, ज्याचं ऍक्च्युअली नाव आहे ॲस्पिरिन. ओके, सेम क्वेश्चन विचारलाय, फक्त मागच्या केसमध्ये रिएक्शन होते, या केसमध्ये तुम्हाला त्याचं वेगळं नाव दिलंय. O-acetyl सॅलिसिलिक ऍसिडलाच काय म्हणतात? ॲस्पिरिन म्हणतात. सो क्वेश्चन नंबर 37 वी गो विथ द ऑप्शन A. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायकार्बोक्सिलिक ऍसिड? यांच्या सगळ्यांचे आपण आधी स्ट्रक्चर ड्रॉ करू. ऑप्शन A तुम्हाला दिलाय सक्सिनिक ऍसिड. सो हाऊ टू रिप्रेझेंट सक्सिनिक ऍसिड? So this is succinic acid. Option B, acrylic acid. So I am going to present acrylic acid. Option C तुम्हाला दिलाय मॅलोनिक ऍसिड. मॅलोनिक ऍसिड आपण प्रेझेंट करतोय लाईक दिस, 1 कार्बन COOH. ओके, आणि ऑप्शन D इज थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड बेन्झिन काढायचं आहे, 1-2 पोझिशनला कार्बोक्सिलिक.
Okay. Question answer विचारला which of the following is not dicarboxylic? Check it now. Dicarboxylic, dicarboxylic, dicarboxylic. याच्यामध्ये एकच आहे. So this is not dicarboxylic. Option B. Option B is absolutely correct.